वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी यामधील 2 मार्कचे पीवायक्यू जे की विचारले आहे आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 मार्कचे पूर्ण पीवायक्यू एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 2 मार्कच्या पीवायक्यूला, जे की आहे चॅप्टर नंबर 8 मधील सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. क्वेश्चन बघ किती सिंपल विचारला आहे 2 मार्क्स मध्ये. आता 2 मार्क्स मध्ये पहिले आहे आपला गिव्ह सायंटिफिक रिझन. त्यामध्ये पहिले सम ऑफ द ऑर्गन इन ह्युमन बॉडी आर मोस्ट व्हॅल्युएबल. म्हणजे आपल्या बॉडीमधले असे काही अवयव आहे ते भरपूर सारे व्हॅल्युएबल आहे. बरोबर आहे. केव्हा विचारलाय? जुलै 2025 मध्ये क्वेश्चन विचारलाय. पण आन्सर बघा काय आहे. आता मला सांगा, आपल्या शरीरामधले जे हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनीज आहे, आयज आहे. आता जर एखाद्या माणसाला जर भेटले कोणतं, त्या माणसाचं जीवन सुधरू शकतं. त्यामुळे हे आपल्यामधले काय व्हॅल्युएबल ऑर्गन जे आहेत. त्यामुळे दुसरं बघा परत, आता आपण जर हे पूर्णपणे कोणाला डोनेट केले, लगेच लावसे होऊ शकते, ठीक आहे. त्यामुळे कोणते हे जे ऑर्गन आहे आपल्याकडे, हे काय पूर्णपणे व्हॅल्युएबल आहे, ठीक. कोणतरी एखाद्या माणसाचं पूर्णपणे जीवन बदलू शकतं. कोणतं किडनी आहे, आयज आहे, हे काय आपल्यासाठी महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे 2 नंबरचा. व्हॉट इज डीएनए फिंगर प्रिंटिंग? डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? वेअर इज इट इज मेनली यूज? ती कुठे वापरली जाते? आपल्याला माहिती आहे डीएनए फिंगर प्रिंटिंग फॉरेन्सिक सायन्स मध्ये वापरली जाते. मग केव्हा क्वेश्चन विचारलाय? मार्च 2024 मध्ये. आन्सर काय मग? डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय बघा. इट इज मेथड टू आयडेंटिफाय अ पर्सन युझिंग हिज हर डीएनए. ईच पर्सन डीएनए इज युनिक, सो आयडेंटिफाय कॅन बी कन्फर्म. आता आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय ते आपण एक्सप्लेन केलं. म्हणजे आपण आयडेंटिफाय पर्सन, एखाद्याचा डीएनए जो आहे, म्हणजे एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या महिलेचा डीएनए जो आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि कारण का, प्रत्येकाचा डीएनए कसं युनिक आहे, एकमेव आहे, प्रत्येकाचा डीएनए सारखा नाही. त्यामुळे कोणतं आपण एखाद्या माणसाला ओळखण्यासाठी ही टेस्ट कन्फर्म करू शकतो. आता कुठे वापरतो आपण ते बघा. फॉरेन्सिक सायन्स मध्ये कशासाठी? चोरांना ओळखण्यासाठी किंवा क्रिमिनल जे आहेत, जे हत्यारे आहेत त्यांना ओळखण्यासाठी, किंवा पॅटर्निटी जी टेस्ट आहे, कोणत्या एखादा मुलगा असेल तर मुलगाचे आई वडील ओळखण्यासाठी आपण ही टेस्ट वापरू शकतो. कोणती? डीएनए फिंगर प्रिंटिंग. तिसरा क्वेश्चन, राईट डाऊन 4 बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी 4 बेनिफिट तुम्ही लिहा. केव्हा विचारलाय? जुलै 2024 मध्ये. हा क्वेश्चन बघा मुलांनो, बायोटेक्नॉलॉजीचे आपल्याला कमर्शियल्स 1 मार्कचा क्वेश्चन विचारला होता. बायोटेक्नॉलॉजी क्वेश्चन जे आहेत रिपीट होणार ठेवायचे. आता जुलै 2024 ला विचारलं गेलं आहे, म्हणजे आपल्याला यावेळी 2026 ला विचारण्याची शक्यता वगैरे आहे. आता बघा, मग त्याचे 4 बेनिफिट कोणते? बायो टेक्नॉलॉजीचे म्हणजे काय? जैव तंत्रज्ञानाचे 4 बेनिफिट कोणते? बघा, पहिलं कोणतं आहे? इन्क्रीज इन क्रॉप यील्ड. ते काय होतं? क्रॉप प्रोडक्शन वाढवतं, म्हणजे आपलं उत्पन्न वाढवतं. रेजिस्टन्स क्रॉप तयार करू शकतो. लवकर प्रोडक्शन, स्ट्रेस रेजिस्टन्स क्रॉप आहे, म्हणजे आपण जे झाड तयार करतोय बायोटेक्नॉलॉजीच्या जो आहे तो सहन करू शकतात. मग बघा, पहिलं समजून घेऊ आपण. इन्क्रीज इन क्रॉप यील्ड म्हणजे काय करते बघा. यील्ड इज लिमिटेड. तर त्यात कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे कोण ठरवतं? बायोटेक्नॉलॉजीमुळे आपल्याला पॉसिबल झाले. त्यानंतर डिसीज रेजिस्टन्स क्रॉप म्हणजे काय होतं? डेव्हलपमेंट ऑफ डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज रिड्यूस लॉस ऑफ क्रॉप अँड रिड्यूस एक्सपान्सेस ऑन पेस्टिसाइड. म्हणजे आपण जर डिसीज रेजिस्टन्स क्रॉप म्हणजे असे काही झाडं तयार केले जे पूर्णपणे रोगाला प्रतिकार नॅचरली करतील, तर आपला खर्च वाचणार आहे कशावरचा? पेस्टिसाइडवरचा. त्यामुळे आपला खर्च पण कमी येईल आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त होईल. ते पण तुम्ही दोन्ही पॉईंट करू शकता. त्यानंतर अर्ली ॲनिमल प्रोडक्शन, लवकरात लवकर काय ते फूड सेट होतंय आणि आपल्याला लवकरात लवकर ते पीक म्हणजे जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन भेटते. तो एक फायदा आहे. त्यानंतर लास्ट आहे स्ट्रेस रेजिस्टन्स आहे तुम्हाला म्हटलं. ठीक आहे. क्रॉप आर डेव्हलप दॅट कॅन बी टॉलरेट ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळ. टेम्परेचर, कोणतं? तापमान जे आहे, चेंजेस अँड प्युअर सॉइल फर्टिलिटी. जरी पण तापमान कमी जास्त झालं, दुष्काळ पडला, पूर्ण पाणी कमी असेल किंवा जास्त असेल, तरी पण ही पिकं येणार म्हणजे येणारच, किंवा ते पूर्णपणे त्याला रेजिस्टन्स करू शकतात, पूर्णपणे प्रतिकार करू शकतात. हे त्याचा आन्सर आहे. कशाचं? बायोटेक्नॉलॉजीचे 4 बेनिफिट. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 4 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय ते, राईट करेक्ट आन्सर इन ब्लँक साईड. आता 1, 2 आणि 3 हेपर्यंत ब्लँक होते. आता मी याच्यावरती टाकले, ठीक आहे, आन्सर टाकले. आता स्टेम सेलचा उपयोग काय होतो?
पहिलं आहे सेल थेरपी आहे, दुसरं ब्लड सेल प्रोडक्शन आहे, तिसरं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वगैरे आहे. आता हे 3 बेनिफिट आहे कशाचे यूएससी कशाचे स्टेम सेल्स. म्हणजे स्टेम सेलचा वापर करून आपण सेल थेरपी, ब्लड सेल प्रोडक्शन, त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे तीनही कामं करू शकतो. अजून त्याचे भरपूर सारे उपयोग आहे. ठीक आहे. पण आपलं क्वेश्चन तुम्हाला होतं 3 ब्लँक आपल्याला सोडवायचे होते. त्यामुळे आपण 3च ब्लँक सोडवले. ठीक आहे. आता काय विचारला क्वेश्चन मार्च 2023 मध्ये. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे 5 नंबरचा डिफाईन जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप अँड गिव्ह एनी टू एक्झाम्पल. जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप तुम्हाला काय येईल हे विचारलंय आणि त्याचे एक्झाम्पल द्यायचे. केव्हा विचारला हा क्वेश्चन मार्च 2022 मध्ये. आता बघा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप म्हणजे काय अशा क्रॉप ज्याच्यामध्ये आपण जीन अल्टर केलाय. बघा डेफिनेशन बघू आपण बघा जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप आर द क्रॉप्स डेव्हलप बाय inserting a foreign gene into their genome to obtain desired character like higher yield, pest resistance or stress resistance. म्हणजे आपण फॉरेन जीन म्हणजे कोणता एखाद्या झाडामधला जीन जो आहे दुसऱ्या एखाद्या झाडामध्ये टाकला जेणेकरून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला प्रोडक्शन होईल. पेस्ट रिसर्च म्हणजे कमीत कमी खर्च वगैरे म्हणजे पेस्ट म्हणजे जास्त आपला फवारा मारावा लागणार नाही आणि ते झाड स्ट्रेस रेजिस्टन्स करायला म्हणजे कोणताही जर ताणतणाव पडला तर त्या झाड 100% वाढणार म्हणजे वाढणारच. मग आपले एक्झाम्पल कोणते बीटी कॉटन एक्झाम्पल आहे कोणतं पॉलवर रेजिस्टर करता येईल त्यानंतर ब्रिटी ब्रिजल एक्झाम्पल आहे रेजिस्टन्स टू इन्सेक्ट पेस्ट. आता हे दोन्ही पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारले गेले बघा ऑप्शन मध्ये. बीटी कॉटन काय करते बॉलवर्म रेजिस्ट करते आणि बीटी ब्रिंजल रेजिस्टन्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट. मग तुम्हाला बीटी कॉटन मध्ये प्रश्न विचारला होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड राईट प्रॉपर नेम्स इन द ब्लॉक्स. आता तुम्हाला हे ब्लॉक काय आपल्याला खाली दिले होते. ही स्टेम सेल आहे स्टेम सेलचा वापर करून आपण आपल्या शरीरातले कोणकोणते ऑर्गन बनवू शकतो हे आपलं गुरु दिलाय. मग तुम्हाला ब्लँक सेल मध्ये कोणतं पहिली जागा होती ब्लँक सेल मध्ये स्टेम सेल ही पहिली ब्लँक आहे. त्यानंतर नर्व सेल ही दुसरी. स्टेम सेल पासून आपण नर्व सेल बनवू शकतो ब्रेन त्यानंतर आपले इंटेस्टाईन नंतर लिव्हर आहे आपलं हार्ट आहे आणि बोन्स आहे. ठीक आहे या जागा ब्लँक आहे. तर तुम्हाला फक्त काय बघायचंय ब्लँक बघायचं काय पूर्णपणे डायग्राम बघायची आणि त्या डायग्रामचं नाव लिहायचं एवढंच त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. केव्हा विचारला क्वेश्चन हा जुलै 2022 मध्ये. 2021 चा क्वेश्चन आहे 7 नंबरचा कम्प्लीट द पिक्चर्स. आता डोनेटेबल ह्युमन ऑर्गन्स कोणकोणते म्हणजे असे कोणते अवयव आपण दान करू शकतो. मग बघा आपला मेल्यानंतर किंवा जन्माच्या मरणाच्या अगोदर असं आपल्याला विचारलं नाही पण काय विचारले डोनेटेबल म्हणजे दान करण्यासारखे आपल्या शरीरामधले अवयव कोणते. आता पहिलं बघा कोणता आहे किडनी दुसरा लिव्हर तिसरा हार्ट आणि चौथा आईज. याच्यामध्ये स्किन आहे बोन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर लिव्हर वगैरे आहे लंग्स वगैरे आहे हे सगळे काही डोनेटेबल ऑर्गन आहे. मग तुम्ही याच्यामध्ये कोणते पण लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे आठवतील ते प्रॉपर लिहायचे आहे. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. हा त्याच्यामध्ये बघा काय दिलंय 1 2 3 4 4 ब्लँक दिलंय आणि हा क्वेश्चन आपला 2 मार्कला विचारला. बघा तुम्हाला म्हटले प्लांट आणि मायक्रोब्स त्याचं फंक्शन काय आहे. आता टेरिस फिटट नावाचं एक प्लांट आहे. तुम्हाला एक ब्ल्यू मध्ये दिले त्याचा आन्सर द्या. टेरिस फिटट नावाचं प्लांट ते काय करतं जमिनीमध्ये जे आर्सेनिक आहे त्याला काय करतं ऍब्सॉर्ब करून घेतं म्हणजे काय करून घेतं शोषून घेतं. ठीक आहे सॉइल मध्ये असणार आहे. आता सुडोमोनास नावाचे बॅक्टेरिया मायक्रोब्स ते काय करतं हायड्रोकार्बन जे आहे पूर्णपणे म्हणजे समुद्रावर जर तेलगळ झाले असेल तर तेलगळ ते पूर्णपणे त्याच्यामध्ये CO2 आणि H2 मध्ये स्प्लिट करण्यासाठी कोणतं सुडोमोनास नावाची बॅक्टेरिया काय करते काम करते. आपलं ही चॅप्टर नंबर 7 मध्ये पण आहे आणि चॅप्टर नंबर तुम्हाला 8 मध्ये पण आहे बघा. हायड्रोकार्बन काय करते पूर्णपणे रिमूव्ह करते. त्यानंतर युरेनियम आणि आर्सेनिकला शोषून कोण घेते सनफ्लॉवर नावाचे झाड जे आहेत म्हणजे आपण सूर्यफूल जे म्हणतो सूर्यफूल काय करतं जमिनीमध्ये जर युरेनियम आणि आर्सेनिक जर असेल त्याला शोषून घेण्याचं काम करतं. आता लास्ट आहे एक घास आहे कोणतं गवत वगैरे आहे डिओनोकोकस रेडिओड्युरन्स नावाचा घास वगैरे आहे. तो काय करतो न्यूक्लिअर वेस्ट जे आहे पूर्णपणे रेडिएशन त्याला काय करतो ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन ऑफ द न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे रेडिएशन जे पण निघणार आहे न्यूक्लिअर वेस्ट म्हणून त्याला काय करतं हे ग्रास जे आहेत ते काय करतं ऍब्सॉर्ब करतं. ठीक आहे. आता हा ऑलरेडी आपला टेबल नाही ते बुक्स मध्ये टेबल आपलं बायोरेडिएशन नावाचं एक पार्ट आहे आणि त्या बायोरेडिएशन मध्ये तुम्हाला हे सगळं चार्टचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 9 आहे रीड द फॉलोइंग एक्सट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. आता हा क्वेश्चन भरपूर जुना आहे मार्च 2019 ला विचारला आहे. मग तुम्हाला या ब्रॅकेट मधून म्हणजे पॅराग्राफ दिलाय त्या पॅराग्राफ मधून 2 क्वेश्चन विचारले कोणते व्हॉट इज द लिबरल व्ह्यू बिहाइंड द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. बॉडी डोनेशन ऑर्गन डोनेशन बद्दल लिबरल व्ह्यू काय चांगलं मत काही तुम्हाला विचारलंय. नेम एनी फोर ऑर्गन दॅट कॅन बी डोनेटेड. मग याच्यामध्ये तुम्हाला बघा लिव्हर आहे किडनी हार्ट आहे हार्ट वॉल्व आहे स्किन आहे
ते आपण डोनेट करू शकतो. आणि लिबरल व्ह्यू काय तुम्हाला क्वेश्चन विचारले. मग पुढच्या स्लाइडमध्ये आपण पहिल्याच आणि दुसऱ्याच क्वेश्चनचा आन्सर बघू. तरी पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्णपणे याचा लिबरल व्ह्यू काय तो तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे. आता बघा पहिल्या क्वेश्चन आन्सर आहे व्हॉट इज द लिबरल व्ह्यू बिहाइंड द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. आता मला सांगितलं बघा लिबरल व्ह्यू इज दॅट आफ्टर डेथ अवर बॉडी शुड बी युजफुल टू अदर नीडी पर्सन. म्हणजे जर तुमची डेथ झाली, तुमच्या डेथ नंतर म्हणजे कोणाची पण पर्सनली डेथ होऊन अशा माणसाची डेथ झाल्यानंतर कोणतं ते जे ऑर्गन आहे ते आपण जाळणारच आहे. ठीक आहे, काहीतरी आपण पुरणारवीर आहे वेगवेगळ्या धर्मानुसार. तर आपण जर असे ऑर्गन जर डोनेट केले एखाद्या निडी पर्सनला, एखाद्या गरजू व्यक्तीला, तर त्याचं आयुष्य पूर्णपणे सुधारू शकतं. ठीक आहे. दुसरं काय वाटतं बघा, बाय डोनेटिंग ऑर्गन बॉडी किंवा आपण बॉडी डोनेट केली किंवा आपले अवयव डोनेट केले तर मिझरेबल लाईफ ऑफ अदर पीपल कॅन बी कम्फर्टेबल. आता ज्यांची लाईफ पूर्णपणे धोक्यात आहे किंवा चांगली नाही अशा माणसांना आपल्या शरीरामध्ये एखादा ऑर्गन जर भेटला तर त्या माणसाची लाईफ कम्फर्टेबल म्हणजे काय चांगली होऊ शकते. मग तुम्हाला बी नंबरचा क्वेश्चन विचारलाय फोर तुम्हाला डोनेट करायचे म्हणजे ऑर्गनची लिस्ट करायची. मग तुम्हाला सांगितलं माझी किडनी आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, आईज आहे, हार्ट वाल्व आहे, स्किन आहे, लंग्स आहे. हे काय डोनेटेबल ऑर्गन आहे, आपण हे डोनेट करू शकतो. हे झाले दोन क्वेश्चनचे आन्सर.